मित्रांनो, या जगातील सर्वात मोठी भीती कोणती? तर म्हणजे मृत्यू, की आपल्या जवळच्या माणसांना गमावण्याची भीती. आपण आयुष्यभर संपत्ती कमवतो, नाती कमवतो, घर बांधतो, पण एक दिवस असा येतं की सगळं एका क्षणात सुटतं. मग प्रश्न पडतोच, हे जर सगळं संपणारच आहे तर सगळं कशासाठी? 700 वर्षापूर्वी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी एका तरुण संताने जगाला असा एक मंत्र दिला, जो ऐकल्यावर तुम्हाला मृत्यूची भीती वाटणार नाही, तर जीवनाचा उत्सव साजरा करावासा वाटेल. ते संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील जिथे अर्जुन युद्धाच्या मैदानावर रडत उभा आहे, तिथे कृष्ण त्याला जीवनाचा असं सत्य सांगतो, जे तुमच्या आणि माझ्या आयुष्यातल्या तणावावरचं रामबाण औषध आहे. आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीतल्या दुसऱ्या अध्यायातील 102वी ओवीचा अद्भुत अर्थ, जी तुमच्या जगण्याची दृष्टी बदलेल. या सखोल विवेचनाकडे वळण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. माऊलींचे हे विचार आधुनिक भाषेत मांडण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर खालील जॉईन बटन दाबून आमचे चॅनलचे मेंबर बना. तसेच सुपर थँक्सच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला एक छोटीशी भेट देऊन या ज्ञानयज्ञात खारीचं वाट्या उचलू शकता. जर तुम्ही आयुष्यात शांती शोधत असाल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील दाबा आणि व्हिडिओ लाईक करा. देखे विवेके जे होती ते दोहितही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. होणे आणि जाणे ही एक मोठी फसवणूक आहे. म्हणजे द मॅरेज ऑफ अपॅरन्स अँड डिसअपॅरन्स. माऊली म्हणतात, जे होय जाय हे भ्रांती. होय म्हणजे जन्मणे किंवा निर्माण होणे, आणि जाय म्हणजे नष्ट होणे किंवा मरणे. माऊली या दोन्ही क्रियांना भ्रांती म्हणजे भ्रम म्हणतात. विचार करा, आपण एखादा चित्रपट पाहतो. पडद्यावर कुणीतरी मरतं, कुणीतरी जन्माला येतं, आपण रडतो, हसतो, पण चित्रपट संपल्यावर पडदा तसाच कोरा असतो. पडद्यावर काहीच घडलेलं नसतं. समजा तुम्ही सोन्याची अंगठी मोडली आणि त्याचे जोडवे बनवले. इथे अंगठी गेली आणि जोडवे आले, पण सोनं कुठे गेलं का? सोनं कालही होतं, आजही आहे. विवेकी माणूस अंगठीच्या आकारावर प्रेम करत नाही, तो सोन्यावर प्रेम करतो. म्हणून अंगठी मोडली तरी त्याला दुःख होत नाही. आपण या शरीराच्या आकाराला स्वतःचं मानतो, म्हणून जेव्हा शरीर थकतं किंवा जातं तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण माऊली सांगतात, तू हे शरीर नसून हे सोनं चैतन्य आहेस, ते कधी बदलत नाहीस. दोहितही न शोचिती म्हणजे दुःखाचा अंत कसा होतो? सामान्य माणूस दोन गोष्टींसाठी रडतो, जे ज्याच्याकडे आहे किंवा जे हरवलं आहे म्हणजे ते भूतकाळ, जे उद्या जाणार आहे या भीतीने म्हणजे भविष्यकाळ. पण माऊली म्हणतात, दोहित न शोचिती. विवेकी पुरुष या सामन्यासाठी किंवा दोन्ही गोष्टींसाठी शोक करत नाही. का? कारण त्याला समजलं आहे की जे दिसतंय ते सत्य नाही. अंधारात दोरी पडलेली आहे आणि आपल्याला वाटतं तो साप आहे. आपण घाबरतो, ओरडतो, पण जेव्हा हातात दिवा घेतो तेव्हा समजतं तो साप नव्हताच, ती एक दोरी होती. तर आम्हाला एक सांगा, तो साप मेला का? नाही, कारण तो कधी होताच कुठे, तो फक्त भ्रम होता. तसे हे जग, ही दुःख, हा मृत्यू एक भ्रम आहे. ज्ञानाचा प्रकाश पडला की समजतं की आत्मा कधीच जन्माला नव्हता आणि मरण कधीच मरणार नाही. आता विवेक म्हणजे काय? डिफायनिंग ऑफ द डिस्कर्मेंट. देखे विवेकी जे होती म्हणजे विवेक म्हणजे काय? बाजारात गेल्यावर आपण चढलेलं फळ बाजूला करतो आणि चांगलं फळ घेतो, याला निवड म्हणतात. पण आयुष्यात काय कायमस्वरूपी आहे, काय तात्पुरतं आहे हे ओळखणं म्हणजे विवेक. शरीर अनित्य आहे हे आपल्याला माहिती असतं, पण जाणीव नसते. आत्मा नित्य आहे हे आपल्याला ऐकूनही माहिती असतं, पण अनुभव नसतो. विवेक म्हणजे माहितीचा अनुभवात रूपांतर करणं. ज्याला हे उमजलं तो आयुष्यात चढ उतारांकडे एखाद्या खेळाप्रमाणे पाहतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात.
आधुनिक काळातील एक प्रासंगिकता बघू. आपण जेव्हा अपयशाने खचतो तेव्हा आपण विसरतो ही अपयश तात्पुरतं आहे. ती एक फक्त अवस्था आहे, तुमचं अस्तित्व नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा व्यक्तीचा देहच जातो. प्रेम आणि आठवणी तत्व म्हणजे संपत नाहीत. आपण वस्तू गोळा करण्याच्या मागे लागतो, पण विवेकी माणूस वस्तू वापरतो आणि माणसांवर प्रेम करतो. आपण उलट करतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीतील हा एक एक शब्द म्हणजे अमृताचा डोहा आहे. आपण दिवसभर शरीराची काळजी घेतो, त्याला सजवतो, पण जे कधीच मरत नाही तो आत्म्यासाठी आपण काय करतो? माऊली आपल्याला घाबरवत नाही, तर ते आपल्याला मुक्त करतात. भ्रांतीत झटकून टाका आणि स्वतःच्या अविनाशी स्वरूपाचा विचार करा. ज्या दिवशी तुम्हाला पटेल की मी कधीच नाही, त्या दिवशी या जगातली कोणती शक्ती तुम्हाला दुःखी करू शकणार नाही. ही ओवी आणि हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या मनातील मृत्यूची भीती या विचाराने थोडी तरी कमी झाली असेल का? कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरीतील अशाच एका रहस्याचा उलगडणार आहोत, ज्याने अर्जुनाचे आयुष्य बदलले. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या त्या मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की पाठवा जो सध्या कठीण काळातून जात आहे. तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. धन्यवाद. लवकरच भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.